राजकीय वारसदार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी 7व्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ते घेणारे असं म्हणायला हरकत नाही। आता गटनेतेपदाची निवड झालेली आहे। तर दिलीप वळसे पाटील यांनी हा प्रस्ताव मांडलेला आहे आणि भुजबळ यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलेलं आहे। तर तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय, विधिमंडळ बैठकीतली ही दृश्य आहेत। या ठिकाणी सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली। आपण बघतोय राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची जी बैठक झाली त्या बैठकीतील दृश्य आपण स्क्रीनवरती पाहू शकतोय। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार देखील आहेत आणि एक महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी पार पडते। सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यासाठीची ही महत्त्वपूर्ण बैठक आहे। या बैठकीमध्ये आपण जय पवार यांची देखील उपस्थिती पाहू शकतोय। अत्यंत महत्त्वाची अशी ही बैठक, या बैठकीचे दृश्य आपण पाहू शकतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे प्रमुख नेते आणि आमदार या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यासाठी ही बैठक होती। या बैठकीमध्ये जय पवार हे देखील उपस्थित आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची जी बैठक झाली या बैठकीचे दृश्य आपण पाहू शकतोय। सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यासाठीची ही बैठक होती। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच महत्त्वपूर्ण नेते आमदार उपस्थित आहेत। याबरोबर जय पवार हे देखील या बैठकीला उपस्थित असल्याचं दिसतंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।